नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. ग्रामीण भागात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईच्या अफवांनी मोठ्या प्रमाणात जोर धरलेला आहे आणि त्यामुळे भल्या पहाटेच उठून शेतकरी असतील, शेतमजूर असतील, नागरिक असतील, पेट्रोल पंपावरती डिझेलसाठी रांगा लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सध्या रब्बी हंगामातील जी पिकं आहेत त्यांच्या काढणीचा टप्पा आहे, म्हणजेच गहू असेल, हळद असेल यांची काढणी सुरू आहे. पण या सगळ्यामध्ये डिझेलवरती मर्यादा घालण्यात आलेली आहे, म्हणजेच 2000 रुपयांपर्यंतच प्रतिवाहन डिझेल हे नागरिकांना, शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना देण्यात येईल अशा पद्धतीची अफवा आहे. आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात शेतकरी हे पहाटेपासूनच डिझेल साठवून ठेवण्यासाठी या पेट्रोल पंपावरती रांगा लावताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यातनंच एक परिस्थिती अशीही निर्माण झाली आहे की जर डिझेल आणि पेट्रोलची टंचाई असेल तर शेती कामं नेमकी कशी करायची आहेत हा सुद्धा पेच निर्माण झालेला आहे. मग या अफवांमुळे काय नेमकी परिस्थिती ग्रामीण भागात उद्भवलेली आहे, आत्ता नेमकं काय घडतंय, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ग्रामीण भागात बहुतांश पेट्रोल पंपावरती शेतकऱ्यांना जे शेती कामासाठी, ट्रॅक्टरसाठी असेल, हार्वेस्टरसाठी असेल डिझेल लागतं ते प्रतिवाहन 2000 रुपयांपर्यंतच देण्याची मर्यादा घालण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे या प्रशासनाच्या निर्णयामुळे सुद्धा शेतकऱ्यांमध्ये इंधन संपतं की काय याची सुद्धा एक चिंता निर्माण झालेली आहे. खरं म्हणजे सध्या रब्बी हंगामाचं जे सीझन आहे त्याचा शेवट होत आलेला आहे. हळद असेल, गहू असेल या पिकांची काढणी सुरू आहे, इतरही पिकांची काढणी ही सुरू आहे. आणि त्यामुळं आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात इंधनाची गरज असते, कारण की जर हार्वेस्टरला हे इंधन मिळालंच नाही तर शेतकऱ्यांची जी काढणी आहे ती ही खोळंबून बसण्याची शक्यता अधिक असते. आता या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून जो निर्णय घेण्यात आलेला आहे की फक्त प्रतिवाहन 2000 रुपयांचं डिझेल हे देण्यात येईल, म्हणजेच ती मर्यादा जी आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाल्याची सुद्धा शेतकरी आणि वाहन चालक सांगतात. आता 2000 रुपयांच्या डिझेलमध्ये किती काम करावं अशा प्रकारची एक प्रतिक्रिया सुद्धा ग्रामीण भागातल्या शेतकरी आणि वाहन चालकांकडून आत्ता उमटते. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर का बघितलं तर पश्चिम आशियातील जी काही तणावाची परिस्थिती आहे त्या तणावाच्या परिस्थितीमुळे सध्या LPG सोबतच डिझेल आणि पेट्रोलच्या टंचाईच्या अफवा या आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पसरत आहेत आणि त्यातनं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. खरं म्हणजे आत्ता जर रब्बी हंगामातील काढणीचा टप्पा तर आहेच, परंतु दुसरीकडे याच टप्प्यावरती काही भागांमध्ये आगामी खरीप हंगामासाठी शेती मशागतीची जी कामं असतात ती सुद्धा सुरू आहेत. म्हणजे नांगरणी असेल, वखरणी असेल यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल हे लागतं, परंतु 2000 रुपयांच्या मर्यादेमुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची कोंडी झालेली आहे. एकूणच काय तर या रब्बी हंगामात डिझेल टंचाईच्या या अफवांमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसतोय, परंतु दुसरीकडे जर ही नांगरणी आणि वखरणीची कामं वेळेत झाली नाही तर मात्र खरीप हंगामात सुद्धा शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. अशा पद्धतीची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे ग्रामीण भागामध्ये. आता या सगळ्यामध्ये रब्बीचा काढणीचा हंगाम सुरू असतानाच एकतर अवकाळी पावसानं हजेरी लावायला राज्याच्या विविध भागांमध्ये सुरुवात केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याची एक चिंता आहे की आम्ही काढणी करून ठेवलेलं पीक हे या पावसाच्या तडाख्यात भिजतंय की काय. कारण दुसरीकडे हार्वेस्टरसाठी जे काही डिझेलची मर्यादा आहे त्यामुळे सुद्धा हार्वेस्टर शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध होत नाही आहे डिझेल नसल्यामुळे. आणि त्यामुळे एकीकडे आर्थिक फटका बसत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांवरती मानसिक ताणसुद्धा निर्माण झालेला आहे. आता या सगळ्यामध्ये प्रशासनाकडून दावा असा केला जातो आहे की डिझेल आणि पेट्रोलची टंचाई नाही आहे, त्याच्यामुळे असं आव्हानही केलं जातं आहे की शेतकऱ्यांनी आणि त्यासोबतच ग्राहकांनी, नागरिकांनी डिझेल आणि पेट्रोलसाठी पंपावरती रांगा ह्या लावू नयेत किंवा गर्दी करू नयेत आणि त्याची साठेबाजीही करू नये. एकीकडे ही साठेबाजी निर्माण होते, त्याच्यामुळे सुद्धा पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण की मागणी वाढलेली अचानकच एक भीती निर्माण झालेली आहे की डिझेल आणि पेट्रोल जर का संपलं तर मग काय करायचं. त्याच्यामुळे साठेबाजीसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि त्याच्यामुळेच प्रशासनाकडून डिझेल आणि पेट्रोल हे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं सांगत शेतकऱ्यांना आणि त्यासोबत शेतमजूर नागरिकांना सुद्धा आवाहन केलं जातं की या ज्या काही आत्ता रांगा लावल्या जात आहेत डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी तेवढी गर्दी करू नये. व्यवस्थित साठा म्हणजेच पुरवठा हा डिझेल आणि पेट्रोलचा केला जातोय अशा पद्धतीचा दावासुद्धा प्रशासनाकडून केला जातोय. दुसरीकडे 2000 रुपयांच्या मर्यादेमुळे डिझेलच्या
एक प्रकारे शेतकऱ्यांची ओढाताण होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांकडून अशी मागणी केली जाते की ही 2,000 रुपयांची जी मर्यादा आहे ती काढून टाकण्यात यावी। आता काही ठिकाणी डिझेलवरती निर्बंध असल्याचं सांगितलं जातं आहे, परंतु काही जिल्ह्यांमध्ये हे निर्बंध काढून टाकण्यात आलेले आहेत। काही जिल्ह्यांमध्ये म्हणजेच नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे निर्बंध आहेत याच्याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही, परंतु ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात या पद्धतीच्या अफवांमुळे एक पॅनिक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचा फटका अर्थातच शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता अधिक आहे। याच संदर्भात बोलताना जगदीश नरवडे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते असं म्हणाले आहेत की सध्या पिकांची काढणी मळणी सोबतच येत्या खरीपातील मशागतीची कामं देखील सुरू झाली आहेत। त्या पार्श्वभूमीवर शासनानं शेती कामासाठी डिझेलची उपलब्धता करून देणं गरजेचं आहे, यासाठी कोणतीही मर्यादा आणू नये असंही नरवडे यांनी सांगितलं आहे। तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गौरव जयस्वाल यांनी आत्ता तरी कोणत्याही पद्धतीची जी मर्यादा आहे डिझेलच्या वितरणावरती ती घालण्यात आलेली नाही आहे अशी माहिती दिली आहे। ते असंही म्हणाले की मोठ्या कॅन किंवा बाटल्यांमध्ये पेट्रोल डिझेल किंवा तत्सम ज्वलनशील पदार्थ देण्याची तरतूद नाही आहे। वाहनात जेवढे बसेल तेवढंच पेट्रोल डिझेल देण्यात यावं असा नियम आहे, परंतु ग्रामीण भागात ट्रॅक्टर किंवा JCB धारक मोठ्या कॅन किंवा टाकीमध्ये पेट्रोल डिझेलची साठवणूक करतात, परंतु हे कायदेशीर नाही आहे। सध्या अपवादात्मक स्थितीत वाहनात बसेल इतकं पेट्रोल डिझेल देण्याची तरतूद आहे, निर्बंध नाहीत अशी आमची माहिती असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आता या सगळ्यामध्ये खरीप हंगामातल्या शेती कामांसाठी सुरुवात झालेली आहे। रब्बीची जी काही पिकं आहेत त्याची काढणी सुरू आहेत। हार्वेस्टरसाठी सुद्धा डिझेल लागतं। दुसरीकडे नांगरणी असेल वखरणी असेल यासाठी सुद्धा डिझेलची ट्रॅक्टरला गरज असते, परंतु सध्या मात्र या डिझेल टंचाईच्या अफवांनी शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण केलेला आहे आणि त्यामुळेच एकूणच गोंधळाची स्थिती संभ्रमाची स्थिती ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेली आहे। या गोंधळामुळे रब्बी त्यासोबतच आगामी खरीप हंगामाला फटका बसण्याची शक्यता सुद्धा आहे। या गोंधळामुळे दुसरा एक परिणाम असाही होतोय की शेती कामांच्या म्हणजेच शेतीच्या मशागतीसाठी जी काही कामं करायची असतात शेतकऱ्यांना त्यासाठी सुद्धा डिझेल संपत असल्याच्या भीतीतनं मोठ्या प्रमाणात महागाई म्हणजेच या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। एकूणच प्रशासनानं या मुद्द्याकडे लक्ष देऊन डिझेल आणि पेट्रोलची जी काही उपलब्धता आहे ती मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांना करून द्यावी अशा प्रकारची मागणी सुद्धा शेतकऱ्यांकडून केली जाते, तरच शेतकऱ्यांना त्यातनं काहीसा दिलासा मिळेल। आता या सगळ्याबद्दल तुमचा अनुभव नेमका काय आहे? तुमच्या भागामध्ये डिझेल आणि पेट्रोलसाठी पंपावरती अशा प्रकारच्या रांगा लागल्याचं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं आहे का? डिझेलची जी टंचाई आहे त्याची अफवा आहे की परिस्थिती खरी आहे? तुम्हाला काय वाटतंय? तुमची जी प्रतिक्रिया असेल ती कमेंटमध्ये नक्की सांगा। मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।